गुड मॉर्निंग. तर आता माझा ऑफिसला जायचा टाईम झालेला आहे. मस्त सकाळ झालेली आहे. बाहेर तुम्ही बघू शकता खूप अंधार आहे, कारण की माझं मॉर्निंग शिफ्ट असल्यामुळे मला थोडं अर्ली मॉर्निंग ऑफिसला जावं लागतं. तर आज आम्ही ठरवलं होतं की आम्ही दिवसात काय काय करतो ते दाखवायचं. सो आता मी उठल्यावरती तेवढ्यासाठी व्लॉग चालू केलेला आहे. आणि शीतल इकडे आज झोपलेली आहे, तुम्हाला दाखवतो. हळू बोलायला हवं जरा. मी आता काय पुढे जाऊन ब्लॉग नाही करू शकत. डायरेक्ट घरी रिटर्न आल्यावरतीच परत मी तुम्हाला भेटेन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही शीतलशी गप्पा मारू शकता. शीतल काय करते ते तुम्हाला अपडेट देईलच. चला तर मग मी ऑफिसमधून आल्यावरती भेटू. तोपर्यंत तुम्ही शीतलसोबत बोर होऊ शकता. नो प्रॉब्लेम. बाय बाय. हॅलो, गुड मॉर्निंग. आणि आज आहे वीकडे, तरी पण आम्ही व्लॉग चालू केला आहे कारण आम्ही आज शूट करतोय वीकडे इन अवर लाईफ. निखिलनं तसं व्लॉग सकाळी चालू केलाच आहे, पण तरी मी तुमचं परत एकदा आमच्या चॅनलवरती स्वागत करते. आणि आता मी अंघोळ वगैरे करून रेडी आहे आणि नाश्ता बनवणार आहे. आणि नाश्त्यामध्ये काय आहे ते तुम्ही बघालच. आणि हा व्लॉग आम्ही निखिल आल्यानंतर पण संध्याकाळी कंटिन्यू करूच. तर आज दिवसभरात मी काय काय करते ते पण तुम्ही बघा. इथे मी नाश्त्यासाठी बनवलं आहे ऑमलेट. आणि आता काय झालं ना की मी केस वगैरे होते ना, तर मला वेळ झाला थोडा. आणि आता माझं ऑफिसच्या कॉलचा टाईम झाला, तर मग मी आता कॉल अटेंड करतानाच मी माझा नाश्ता करेन आणि त्याच्यानंतर परत भेटूयात आपण. तर परत एकदा मी किचनमध्ये आहे कारण मी आता बनवते माझं लंच. आणि लंच ब्रेक झालेला आहे आणि त्याच्यासाठी मी आहे ना, म्हणजे मगाशी मला जेव्हा वेळ मिळाला ना तेव्हा मी राईस बनवून घेतलेला आणि आता मी त्यालाच फोडणी घालणार आहे फक्त. आणि त्याच्यासाठी ना मी मगाशी काय केलेलं की सोया चंक्स बॉईल करून घेतलेले आणि त्याला दह्यामध्ये मॅरिनेट करून ठेवलेलं. त्याच्यानंतर चॉपिंग वगैरे केली आणि आता मी बनवते हे राईस. तर सोया चंक राईस. तर थोड्या वेळाने बनल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवते की कसा बनतोय. तर 10 मिनिटात माझा आता राईस बनवून रेडी आहे आणि आता मी खाणार आहे. तर दिसायला तर मस्त आहे, म्हणजे छान दिसतोय. चला मी खाते आता. तर माझं जेवण वगैरे झालं आणि आता मी थोडंसं शतपावली करते. म्हणजे जेवण झाल्यानंतर एक 10 मिनिटं तर मी असं वॉक करते. जेवण म्हणजे आफ्टर एव्हरी मील मी 10 मिनिट वॉक करते. म्हणजे ॲक्च्युली आहे ना, मी आधी 10K स्टेप्स डेली कंप्लीट करत होते, पण आता माझ्याकडून ते होत नाही आहे. पण नक्कीच मी ते परत चालू करेन. मला करायचं आहे ते परत चालू. त्यापासून ऑफिसच्या कामासाठी ना इथं बसलेले. आणि आता जेवण वगैरे झाल्यावर आता मी असा विचार करते की इथं बसूया तसं डायनिंग टेबलवरती. त्याच्यानंतर मे बी मी बेडरूममध्ये पण शिफ्ट होऊ शकते. ॲक्च्युली मी अशा जागा चेंज करत राहते कारण मग परत असं बोर नको व्हायला कोणत्या एकाच जागेला बसून ऑफिसचं काम करायला लागलं तर परत भेटूयात. जर काही झालं वेगळं काही तर मी परत व्लॉग करेन. निकू घरी आलेला आहे आता आणि आता तो फ्रेश होतोय. झालास का तू फ्रेश निकू? फ्रेश झालेलो आहे. मग काय करतोय? चल चहा बनव. अरे यार. चहा बनव. नुसतं मी आलो घरातून इथे मला जरा म्हणतात चहा बनव. आपण इथं तू पकड. मी आहे ना सकाळपासून मी केलाय व्लॉग, पण आहे ना माझे गाल मग असे फुगलेले दिसत. मी असं साईडला असले की जरा जास्त बारीक वाटतं. मी पण ते छान दिसत नाही. मला ऍक्च्युली सलूनला जायचं होतं का पण केस आणि त्याला फोन केला होता ना काल. दुसरीकडे काय प्रॉब्लेम? दुसरीकडे नाही. मुलांचं कसं मग ते असतं तुझ्या नाही ऐक सांगतो की तुला. मुलांचं कसं असते त्यांना पटते का. मुलांचं असं असते की आम्ही एकदा सलूनवाला फिक्स केला, तो माणूस फिक्स केला की आम्ही त्याच्याकडेच जातो लहानपणापासून म्हाताऱ्यापर्यंत. मला कळालं चहा बनव. म्हणजे मी पण बनवू शकते तसं. हा पण मी चहा छान बनवतो ना. मी चहा छान बनवतो ना त्यामुळे काही नाही. आता तू आता सगळ्यांनाच वाटायला नको की ऑफिस मधून आलेलं काम लावायला, पण मीच बनव. आता काय इथपर्यंत राहिलेस की अजून काय चहा बनवणार? मी बनवणार. ठीक आहे चहा तू बनव. कुकर मी आलो होतो चहा ही कसं करते माहितीये काय. आता मध्ये निकू लवकर व्हिडिओ चालू करणार नाही तर सगळ्यांना वाटेल की फक्त शीतलच मी बोलतानाच माझं बरोबर. नाही, मी काय म्हणलेलं की आता चालू करताना, नाहीतर असं वाटेल की निखिलनं चहा बनवला. मी बनवताना प्रूफ पाहिजे मी ना. ऍक्च्युली त्याच्यामध्ये सगळं घातलेलं आहे, पण तिला टाकायचं ए ग बाबा. मी त्याच्यात पाणी घातलं, बॉईल केलं. काही पण बॉल व्हायचं, खोटं नको बोलू. हे काय चाललंय बाहेर? फायटर जेट. इमान फायटर जेट आहे. फायटर जेट. हा वरून जातो करून जाते आणि फायटर जेट वरून जाते. बुद्धी कुठं ऑफिस मध्ये ठेवणारच का? हो, मी ऑफिसच्या गेटच्या बाहेर पडलो की बुद्धी तिथं सोडून येतो. मी त्याला फक्त तुझी बुद्धी वापरतो, त्यामुळे आपल्या घरात सगळ्यात धडून आला कॉल आला ऑफिसचा. बहुतेक तिला शीतल ऑफिसचा कॉल आलेला आहे. कॉल करायचा आहे. मी आले तोपर्यंत ठीक आहे, चहा मी चहा बनवतो. नाही तिनं चहा बनवलाय, मला फक्त आता बघायचं काम आहे.
तर चहा बनल्यानंतर भेटूया. शीतल आलेली आहे परत तिच्या ऑफिसचं काम करून आणि मी सगळं चहा बनवला होता तर मला म्हणली मला व्हिडिओ स्टार्ट कर म्हणली मला त्याच्यामध्ये गुळ टाकायचा आहे म्हणजे व्हिडिओ मध्ये दिसून येईल की मी तिने आता केलेलं अजिबात आहे. काही म्हणलेलं नव्हतं. किती खोटं बोलतोस रे निकू? खोटं काय आता काय? खरं आहे ते खरं आहे. किती सुंदर आम्ही ना चहा गुळाचा बनवतो. चहा पितोय. हो. आम्ही गुळाचा चहा पितो. तुम्ही सगळे कोणता चहा पिता? साखरेचा चहा पिता की गुळाचा चहा पिता? आम्हाला कमेंट करू तुमचं. सांगा प्लीज. आपण का असं पितो गुळाचं का पितो काय कारण आहे? कारण आहे ना काय झालं माहितीये का, हम्म. एकदा गुळाचा चहा पिला आम्ही आणि आम्हाला तो आवडला. हम्म. मग आम्ही तोच प्यायला चालू केला. आणि आता जर आम्ही साखरेचा चहा पिला ना तो आम्हाला अजिबात आवडत नाही. पानसट लागतो तो. हो. मग आम्हाला पानसट चहा नको आहे आम्हाला फुलांचा चहा पाहिलाय म्हणून मी गुळाचा चहा पितो. फुलांचा हा पान फुल फुल पान झाड यार हे काय हिला जोक्सच कळत नाही. तुम्हाला पण ह्यांनी मारल्या जोक कळालेला का सांगा. म्हणजे जोक जोक मारल्या जोक काय कुठलं मराठी आहे तुझं? जोक मारल्या तुम्हाला जोक समजलेल्या का नाही आम्हाला सांगा. सांग ना. त्यांना समजलाच असेल सगळे. मला नाही समजलं पण. ठीक आहे होत छान आहे तर गार होईल आता. ओके तर याच्यानंतर आता मी फक्त चहा पिऊ चहा पिऊ आणि त्याच्यानंतर मला थोडं ऑफिसचं काम ह्याच्यानंतर आहे. फक्त चहा पिऊ म्हणजे याच्यावर काय पोहे उपीट तर नाही आहे काय? नाही म्हणजे आम्ही आता फक्त चहा पिऊ. Yes. त्याच्यानंतर मी माझं ऑफिसचं काम करेन आणि मी टीव्ही बघेन आणि मग आमच्या मावशी येऊन चपाती बनवून जाते. हम्म. मग त्याच्यानंतर भाजी वगैरे काय बनवायची मग भाजी बघूया. मागवली का? तेव्हा आपण परत भेटूयात. आजच्या साठी मागवलेली आहे. ठीक आहे गुड. शीतलचं ऑफिस झालेलं आहे आता काय करायचं ते आम्ही डिसाईड करणार आहे कारण की आम्हाला माहित नाही आता काय करायचं. निकूने ब्लॉग जरा सिरियस घेतला. लगेच मोबाईल काढतो लगेच ब्लॉग करतो. आता मग काय मी वेटच करत होतो की तुझं कधी ऑफिस संपतंय ते. काय छान. नेक्स्ट प्लॅन? आता काही नाही आता भाजी बनवू आपण काहीतरी. मला असं काय वाटायला माहितीये का सकाळपासून फक्त आपण काय खाल्लंय किंवा मी काय खाल्लंय हेच दाखवलं याच्यामध्ये. कारण ऑफिसचं दाखवण्यासारखं तर काय आहे काय दाखवणार ना आपण. आलेच मी. कुठे जातेस? काय बनवू भाजी मी? अरे मी पण तू बनवणार आहेस का? किती नाटक करतोय. मी काय भाजी बनवू? बनव आता म्हणलायस तर बनवू टाक. नको ग, आज तू बनव. आज बनव. काय बरोबर करायलाच घेऊन ते लोक तिथे चक्करून पडतील बघणार. सगळे तुझ्या थोडीच असतात चक्कर पडणारे. सांगा आता काय बनवू भाजी? अरे हे काही चालूच ठेवणार आहेस का? ओके हे इथलं मला बाहेर नेऊन ठेवायला पाहिजे मग इथं जरा ते तू कर. मजा येते. ते तू कर भाजी मी मग तू काय बनवतो. करणार आहेस? फक्त भाजी vlog बनवणार करणार. आहेस येस. चालते ते केलंस तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही. ओके. भूक लागायला चालू झालेली आहे आणि शीतल सुद्धा किचन मध्ये येऊन काहीतरी करत आहे छान Yes. असं. आज मला आधेमध्ये तू जरा हळू बोल आणि कमी बोल आपला आवाज वेगळा झालेला आहे आता. काय माहिती अचानक काय झालं माझ्या आवाजाला आणि माझा आवाज बसलेला आहे. अचानक काही झालं नाही आहे मित्रांनो. अचानक कसं? सांग काय केलंस तू? काय नाही फक्त द्राक्षे खाल्लेले थोडे मी. हिने थोडं द्राक्ष जास्त खाल्ल्यामुळं जास्त नाही खाल्लेले थोडेच खाल्लेले. ऑलरेडी मला खोकला झालाय त्यामुळे माझा तो आवाज चेंज झाला. कुठंपर्यंत झालंय भाजी? मी बनवत आहे काय हे फ्लावर आणि वटाण्याची फ्लॉवर भाजी. वाटाणे आणि हे कांदा कापलेला आहे हिने आणि ही शीतल. आज मला जरा भाजी बनवायला वेळ झालाय कारण आज मला ऑफिसमधून आधीमध्ये जरा वेळ मिळाला नाही. मी कसं करते दरवेळी की मला थोडा वेळ मिळाला की मी थोडी थोडी तयारी करून ठेवलेली असते याच्यामध्ये. ओके. पण आज मला तसं टाइम नाही मिळाला त्यामुळं आता लेट होतं माझी. त्यामुळे आज जेवण पण थोडंसं लेट होईल. लेट म्हणजे 7:30 वगैरे वाजते. आमच्यासाठी 7:30 म्हणजे लेट आहे कारण की आम्ही ट्राय करतो मोस्टली की 7 7:15 सव्वा 7च्या आसपास जेवण करावं. येस सो बरं पडतं पण ठीक आहे आणि- आता 7:30 म्हणलं तर 7:30 हा. प्रॉब्लेम. येस ऍक्च्युली आम्ही आहे ना स्टार्ट केलेलं की लवकर जेवायचं वगैरे जिमला जायचं एक्सरसाइज वगैरे असं सगळं स्टार्ट केलेलं. पण आमचं ते इव्हेंच्युअली असं कमी कमी होते ना पूर्ण बंदच झालं ते. बंदच झालं. मग आता आम्हाला परत ते स्टार्ट पण करायचंय जरासं अरे जिमला यार. जाणं स्टार्ट करायचंय. पण आहे ना आम्हाला दोघांना पण मोटिवेशन येते किंवा हा पण मला मोटिवेट करते आणि मी पण त्याला मोटिवेट करते. जे चाललंय तसं चाललंय असं मी झालेलं इकडं आहे. मनात आणि सॉरी बोल. आम्ही आता थोडं कसं कुठेतरी म्हणजे फिरायला पण गेलेलो आणि त्याच्यानंतर लग्न होते घरी येणं जाणं सारखं झालेलं हा. आणि मग त्याच्यानंतर थोडं मी आजारी होते. असं करत करत आहे ना खूप महिने झाले आता आम्ही जिमला गेलोच नाहीये. तर आता आम्हाला लवकरात लवकर आहे ना असं परत चालू करायचंय की जिमला पण जायचंय आणि हेल्दी खायचं. पण हेल्दी खाणं म्हणजे काय की घरातलं खायचं आणि शुगर वगैरे थोडंसं कमी खाणं वगैरे हे असं थोडंसं चांगल्या सवयी आम्हाला लागून घ्यायच्या आहेत. बघूया आता नाही, कशा कशा actually लागतील. जरा गॅप पडल्यामुळे आपलं सगळं शेड्यूल विस्कटलंय. अदरवाईज ठीक आहे करू आपण परत शेड्यूल स्टार्ट. विस्कटलं आणि त्यामुळे मग हा रिझल्ट आहे इथे. काय
आता ना माझ्यामुळे निकूला लागलंय. असंच थांबलेला आणि मी तो ड्रॉवर ओपन केला आणि त्याचे बोट त्याच्यामध्ये चढले तुकडं पडायची फक्त राहिली ती बोटांची माझ्या आणि तू रडता रडता राहिलेलाच नाही आणखी. रडतर म्हणजे माझ्या डोळ्यातनं पाणी आलंच होतं पण तेवढ्यात हे येऊन तिथं पाणी पिणार ए, कसलं आहे तुझं? हा. लगेच मी काहीच नाही म्हटलं. मी एडला तुझं ठीक झाल्यावर म्हटलं पाणी पिणार आहेस का? कसलं आहे हा? काळजी करायला लागलं तरी पण हे करायचं आणि नाही केलं तर मग अजूनच. ठीक आहे मी आता काय बोलत नाही माझ्या तोंडात शब्द नाही तर तिनं माझा कार्यक्रम करण्याआधी मी काय तुझा कार्यक्रम केला? कार्यक्रमच आहे का माझा मी देवाची आरती ते लावली जरा देवाला नमस्कार ते केला म्हणलं की असंच माझ्या बायकोला शाणं ठेव असं प्रार्थना केली आणि मग ते ही ना ऐकली मग शाणं म्हणल्यावरती काय करायचं तर म्हणली ड्रॉवर उघडू आपण आणि बोट तू इथे शायनी मारता उभारला कधी? शायनिंग मारते मी तू ह्याचा जुना व्हिडिओ आहे ना बरं होते. मी काय म्हणते की बाकीच्या दिवशी आहे ना कधी असं इथं येऊन मला तो म्हणजे उभारत नाही वगैरे पण आता व्हिडिओ बनवायचं असलं की कसं इकडे एकदा उभारणार तिथं एकदा उभारणार इथे एकदा उभारणार असं करतोय. मग आता आज एकदम असं येऊन वगैरे असं उभारल्यानंतर मग झालं ते आता काय करू शकतो त्याला? काहीच करू शकत नाही काय करणार आहे आता ज्याचं त्याचं दुःख त्यालाच माहिती बरं निकू तू काही तुला काही आठवतंय का किंवा तू काही विसरलायस का असं तुला काही वाटतंय? काय फेब्रुवारी महिना आहे. काय आहे फेब्रुवारी महिन्यात हा तेच व्हॅलेंटाईन्सचा काय मग काय विषय काय आहे? काही नाही. जाऊया की आपण आपलं व्हॅलेंटाईन्स चिकन थाळी खायला मस्तपैकी आपलं फेवरेट काम करायचं चिकन थाळी. आमचं ना लग्न ठरलेलं आणि तेव्हा त्याच्यानंतर एंगेजमेंट झालेली म्हणजे आणि मग त्याच्यानंतर व्हॅलेंटाईन्स होता. तर हा काय म्हणला मला की तुला भेटायला येतो. मग येताना मस्त असे गुलाबाच्या फुलं वगैरे घेऊन आला आणि मस्त असा दिला वगैरे आणि मग नंतर आता खायला कुठे जायचं असं वगैरे आमचा विषय चाललेला तर कुठे घेऊन गेलेला मला सांगते. डेअरीत गेलतो मग त्याच्या जवळचे रेस्टॉरंट जे आहे ते हिला माहीत असणार ना चांगलं. मॅडम मी डायरेक्ट काढलं चिकन थाळीचं हॉटेल म्हणजे आपण चिकन थाळी खाऊया म्हणलं अरे आम्ही चांगलं गेलो आहे चिकनची थाळी खायला. चिकन थाळी मग त्याला काय होतंय? चांगलं आहे कुठल्या ना ते. प्रकारे मी सेलिब्रेट? म्हणतो बेस्ट होतं ते उगं तिकडं तिकडं जाऊन म्हणजे ते पण चांगली गोष्ट आहे पण आम्हाला आता जे आपल्याला जे आवडते ते म्हणजे आपण करू बाकीचे ना. लोक कसं काय जरा वेगळं सेलिब्रेट करतात. आपण आम्ही कसं चिकन थाळी करायचं? करतो. ठीक आहे ना म्हणजे सगळे कसं त्यांच्या त्यांच्या फेवरेट जे आहे ते सेलिब्रेट करतात. आपल्याला आता जेवण जरा असं आवडतं म्हटल्यावर मग आपण तिकडे गेलो मटर घाल मटर मटरच टाकायला ना दिसायला काय टाकायला लागले आणि नुसतं चटरपटर करायची काम सोडून मटर टाकायला राहिलं चटरपटर करत बसलाय. शेवटी बघितलं म्हणजे हिला जमाना म्हणून मला असं करतोय मला पाडतोय. नीट कर तू इथं बरा जरा मी तुला एकदा सांगू. बंद कर दे बंद नाही सॉरी पॉज करू. ऍक्च्युली मी आता ब्लॉग काय करणार होतो पण म्हणलं जरा बायकोचं कौतुक करावं इतकी छान भाजी केल्या. मी टेस्ट केली खरं सांगतो तुला मस्त झाले एक नंबर. म्हणजे किती दिवसानंतर तू ही भाजी केलीस आय थिंक है ना भरपूर दिवसानंतर केलीस. मटर पनीर एक नंबर भाजी झाला. काय काय निघू दे? काय आहे? मटर फ्लॉवर मटर पनीर सॉरी हो सॉरी. चला फक्त हिचं कौतुक खोटी खोटी तर तारीफ नाही केलीस ना? हे बघ ना यार मटर पनीर मी काय खाल्लाय केली? सॉरी एक घास खाल्लाय मी इथं मटर असं फिलिंग कसं काय घेणार आहे आता तोंडात आलं कारण की आपण बाहेर गेल्यावर कधी तर व्हेज खाल्लो तर मटर पनीर किंवा पनीर मटर किंवा मटर मटर किंवा पनीर पनीर खातो त्यामुळं असं झालेलं आहे. ठीक आहे गाईज जातो मी जरा आता मला भूक लागलेली आहे भरपूर जातो म्हणजे मी इथं थांबतो आपण भेटू नंतर. निकू आपला उद्याचा डा हा बोल बोल निकू आपला उद्याचा डब्बा भरतोय त्याला ऑफिसमध्ये खाण्यासाठी चटरफटर घेऊन जातोय. है ना? मग काय आहे यार निकू आवाजाचं पूर्ण विषय झाला की रे. आवाज बदलून ओके ड्रायफ्रुट्स आणि काय आहे ते फुटाणे. एक दोन मिनिटं जरा ब्रेक घे आपण हा ब्लॉग आपण आता इथेच एंड करूयात. तर आता आम्ही निघू तूच बोल. तर आता आम्ही अरे काय end Vlog करायचंय? end करायचं ना, बोल तर ना. आता आम्ही हा ब्लॉग इथेच एंड करत ब्लॉग नाही ब्लॉग. व्लॉग आम्ही इथेच एंड करत आहे. तर तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला तुम्ही नक्कीच सांगा म्हणजे आम्हाला त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करता येईल. आणि लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट बाय. ओके बाय. ड्रायफ्रुट्स फुटाणे बेदाणे ह्याला काय म्हणतात वॉलमार्ट वॉलमार्ट काय म्हणतात त्याला Walnut. वॉलनट पिस्ता पिस्ता आणि अंजीर. अंजीर झालं एवढं Okay.